नमस्कार. भगवान परशुरामांचा क्रोधी स्वभाव का? तर जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांच्या 5 मुलांपैकी परशुराम हे चौथे होते. विवाहानंतर सत्यवतीने महर्षी भृगू यांच्याकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मागितले. तेव्हा महर्षी भृगू यांनी तिला 2 फळे दिली आणि सांगितले की ऋतुस्नानानंतर तू उंबराच्या झाडाला आणि तुझ्या आईला पिंपळाच्या झाडाला आलिंगन द्यायला सांग आणि मग हे फळ खा. परंतु सत्यवती आणि तिच्या आईने या कामात चूक केली आणि चुकीच्या झाडांना आलिंगन देऊन फळ खाल्ले. जेव्हा ही गोष्ट महर्षी भृगूंना समजली तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की तुम्ही चुकीच्या झाडाला आलिंगन दिले आहे, म्हणून तुझा पुत्र ब्राह्मण असूनही क्षत्रिय गुणांचा होईल आणि तुझ्या मातेचा पुत्र क्षत्रिय असून देखील ब्राह्मणासारखे वर्तन करेल. हेच कारण होते की परशुराम ब्राह्मण असून देखील क्षत्रिय गुणांचे होते आणि विश्वामित्र क्षत्रिय असून देखील त्यांनी ब्रह्मर्षी पद प्राप्त केले. त्यामुळे परशुराम हे जमदग्नी ऋषींचे 5वे अपत्य झाले, जे बालपणापासूनच क्रोधी स्वभावाचे होते.